जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. हा. तेच तर ना ते पहिल्यांदा मी त्या दिलीप जे आहे ते दोन एक हम्म. दिलीप की जो भगीरथाचा पिता आणि नंतरचा जो दिलीप जो दिलीप रघु अज दशरथ त्या याच्यातला क्रमातला. हं? अच्छा. हो. बऱ्याचदा गोंधळ दिलीप होतो एक आणि दिलीप दोन. असं म्हणता त्याच येईल. वंशात दिलीप नाव रिपीट झालंय. हो. अच्छा. हा. आणि जे मी पहिले बाजीराव दुसरे बाजीराव तसं. हो. आणि ते जसं मी सांगितलं भगीरथ तुम्ही जे बोललो ना, त्या दुसऱ्या दिलीपची हम्म. पत्नी ती सुदक्षिणा. पण पहिल्या दिलीपच्या ज्या दोन पत्नी होत्या आणि अशी कथा आहे की हम्म. त्यांना तो गेला आणि तो सगर, अंशुमान, दिलीप आणि मग भगीरथ असं. आणि मग मग ते त्या सगराला मुक्ती कशी मिळणार सगर पुत्रांना त्या. तर मग त्यांनी हे केलं तर म्हणजे काय झालं माहिती नाही मला. पण मग त्याच्या ज्या दोन विधवा पत्नी होत्या, तर ते भगीरथ म्हणजे गी हा दीर्घ आहे त्याच्यात. भगीरथ म्हणजे हम्म. भग म्हणजे स्त्रीची योनी, तर त्या दोघींपासून तो पुत्र झालाय असं भगीरथ अशी ती कथा आहे जरा. हम्म. आणि तो भगीरथ आणि मग त्यांनी मग प्रयत्न वगैरे करून म्हणजे भगीरथ प्रयत्न ज्याला आपण म्हणतो गंगा पृथ्वीवर आणली गंगा अशी. आणली. हा. आणि त्याची पुढे त्याचा मुलं वगैरे मग काही पुढचा काही मग विस्तार तेच नाहीये का? नाही नाही, आहे ना मग भगीरथाचा. मग तोच त्याच वंशात पुढे मग दुसरा दिलीप झाला, मग तो अज वगैरे वगैरे असं दशरथ असं. रघु. हम्म. हा. असं म्हणजे तो वंश पुढे चालला मग त्या भगीरथाचा पुढे असं. फक्त ते त्याचा मुलगा वगैरे असं काही दिलं नाही त्यांनी लगेच. त्याचा कोण मुलगा होता ते नाही पुत्र. ते आता म्हणजे फार फार प्रसिद्ध नसेल तो मुलगा म्हणून. हा, कर्तृत्ववान नसेल तसा. हा. तेच. हम्म. तर हे मी नंतर पण टाकलं चतुष्पदाम असं दिलंय ते हत्तीच्या जो गजह मध्ये आहे. तर त्याचं काय नाही, होईल मग आम्हाला? चार चार पायांचं ना. हो ना, पण ते लिहिताना कसं लिहिणार? नाही नाही, म्हणजे काय काय लिहिणं अपेक्षित चतु आहे. समास कसा लिहायचा त्याचा? जसं कलायाम निधी सांगितलं ना तुम्ही आता कलानिधी ही, तसं हा हा. चतुष्पदामचं काय लिहायचं? ऍक्च्युली चतुष्पदाम आहे की चतुष्पाद आहे, जसं नाही, द्विपाद. पादम आम्हाला वाटलं नाही. पदामच आहे ते, कन्फर्म केलं आम्ही. म्हणजे हम्म. त्यांनी मराठीत अर्थ तर चार पायांच्या प्राण्यांमध्ये असं दिले मध्ये चतुष्पदाम. ओ ओ ओ चतुष्पदाम. हा. हम्म. हा. चार हा म्हणजे तो मूळ शब्द चतुष्पदाम नाहीये. त्या चतुष्पदाम हम्म. म्हणजे तो हे म्हणजे पदाम या. जनावरांचे मराठीत असं दिले चार पायांच्या जनावरांचे. म्हणजे हम्म. षष्ठी ऑलरेडी आहे का त्यात? हा तेच तर त्यामुळे तो असं मी तो पदाम पदाम काय असं मी विचार करत होतो. तर पण पदाम परीक्षेत पदाम पदामच आलं आम्हाला. तेच आम्ही पादम होतं का चतुष्पद होतं आम्हाला वाटलं. ते श्लोक चौथा आहे म्हणून नाही 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 ते चतुष्पद आहे बरोबर. का मग? हम्म. हा. तर नाही तर मग ती म्हणजे तो अं, गजच्या धड्यामध्ये आहे. पहिलाच. पहिलंच हो, वाक्य. पहिलाच शब्द आहे, पहिल्याच वाक्यात आहे ते. काय पहिलाच काय शब्द काय पहिल्याच वाक्य. काय वाक्य आहे सांगा ना. चतुष पूर्ण वाक्य. चतुष्पदाम चतुष्पदाम मध्ये मध्ये गजः खलु दर्शनीय असं काहीतरी आहे ते. नाही नाही पूर्ण दर्शनीय पशु. चतुष्पदाम दर्शनीय पशु. मध्ये असं. मध्ये मध्ये हं. असं दिलंय. हां. चार हा. प्राण्या म्हणजे गज चार पायाच्या प्राण्यांमध्ये असं. हा. गजः हं. खलु दर्शनीय पशु. हं. पशु. आणि मराठीत अर्थ चतुष्पदांचा जनावरांचे असं दिलंय खाली शब्दार्थात. म्हणजे ऍक्च्युली ते द्वितीय येतं पण जनावरांचे. ट्रान्सलेशन मध्ये जनावरांचे होतंय ते. हं. हं. बरोबर आहे ना सर? द्वितीय बहुवचन आहे ना ते? नाही द्वितीय थोडा विचार करावा पदाम. मूळ म्हणून मी शब्द. टाकलं आता ते. उद्याही सांगितलं तरी चालेल. हा. मूळ शब्द माझ्या दृष्टीने चतुष्पादच असला पाहिजे. पण त्या हो ना, पादचं चार पाय.
हा असलेला. असला आणि मग त्याची विभक्ती ती चतुष्पदांमध्ये असं झालं. पण हा पण पुस्तकात आम्हाला त्यांनी तसा प्रश्न विचारला, चतुष्पदाम समासाने समाज नामाने काय होते? लिखत. नाही ते असू हम्म. शकतं ना, त्याचा काही प्रश्न नाही तसा. हा पण म्हणून म्हटलं काय लिहायचं. विचार उद्या सांगतो मी सांगितलं तरी चालेल. हो हो चालेल. आणि आज्ञाकरहचं काय आहे? आज्ञाकरह पण टाकलंय मी आता. हा कुठे शब्द आलेला आहे का? म्हणजे पेपरमध्ये कसं आहे ना, परीक्षेत आहे. हा, ते रामाच्या ह्याच्यात आहे वाटतं. दशरथाचा तो तो मुलगा आज्ञाकरह होता ना, राम. तो लगेच जायला तयार झाला. त्या कैकेयीने वाटलं तर वाक्य बघून टाकते मी. हा ते वाक्य टाका, कारण कसं त्या कर म्हणजे आज्ञाधारक हा तर सरळ संधी आहे नाही का, आज्ञा हम्म. धारण करणारा किंवा ग्रहण करणारा या अर्थाने. हा आज्ञेचे पालन करणारा किंवा असं. हा हा पण ते आज्ञा का कर हा म्हणजे किंचित कन्फ्युजन आहे. आज्ञा करणारा की स्वीकारणारा हे थोडं कन्फ्युजन आहे, म्हणून झालं तर ते वाक्य टाका तुम्ही मला. हा हो, चालेल. आज्ञा कर जसं प्र हा म्हणजे असं हम्म, आज्ञा कर हा जसं प्रभाकर म्हणजे वेगळं होतं. हम्म प्रभाहित ज्याचे कर आहेत असा तो प्रभा म्हणजे असं प्रभाकर दिनकर असे ते त्यामुळे ते म्हणून कन्फ्युज झाला आम्हाला की नेमकं काय लिहायचं. हम्म आणि ते लिहिताना पण आता संख्यावाची द्विगु समास असं लिहायचं का द्विगु समास किंवा द्वंद्व वगैरे असं लिहायचं? मग त्याच्या आतले फोड लिहायचे का मुख्य फक्त समास लिहायचे? म्हणजे कर्मधारय बहुव्रीही किंवा असेल तर नुसतं बहुव्रीही चालेल का, मग तो नाही त्यातला माहिती अजून असेल, जे नाही डिटेल डिटेल लिहायला पाहिजे. पण म्हणजे काहीतरी मार्क नुसतं बहुरी लिहिलं तरी काही ना काही मार्क मिळतील, पण पूर्ण पण मार्क पूर्ण मिळवण्यासाठी अपेक्षित आहे. पूर्ण अपेक्षित आहे. पण होय म्हणजे इथे कर्मधारय असेल तर उपमान पूर्वपद का हो 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 उपमान हो तसं उत्तर असं हो सगळं आणि हो लिहायचं. वाक्य मला वाटतं की चतुष्पदांचा विग्रह वाक्य चत्वारी असं पदानी लिहिलंय. येते, चतुष्पदाः आणि ताम असं केलं तर काय म्हणजे तो बहुव्रीही होतो. चत्वारी चतुष्पदा पदम. समास सोडवताना हम्म चत्वारी पदानी ये हे ते म्हणजे ते चार पदांचे प्राणी झाले, आणि ताम असं करून बहुव्रीही समास होईल तो. पण तो चार पायाचे प्राणी आता नुसतं हत्तीसाठी नाहीये ना, ते विशेषण नाही, असं नुसते जसं चार पायांचे जे काही प्राणी आहेत ते त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये त्यामध्ये त्यांच्यामध्ये हत्ती हत्ती हा हा श्रेष्ठ मुख्य आहे. प्राणी. पण चार याच्या चार पाय असतात ज्यांना, ते असं का, ज्याला हा हा पण ते मग चतुष्पदा हा झाला. पण त्याची त्याच ताम ताम म्हणजे त्यांच्यामध्ये असं हा असं हा तान, हा बहुवचन. हम्म. त्याप्रमाणे मग समाज बदलेल ना, पण नाही नाही, बहुव्रीही होईल ना, म्हणजे हा बहुव्रीही बहुव्रीही होईल ना होईल. तो. आपण हम्म. सकाळी संख्यावाची द्विगु समास असं म्हटलं होतं ना, चतु आणि पाद सकाळी असं. म्हटलं नाही, पण आता ते म्हणजे आता संख्या त्या आली म्हणून पदाम आल्यामुळे संख्या हा होती. त्यांच्यामध्ये आल्यामुळे थोडा थोडा मला कसा विचार होणार करतो आता मी, समास. बघूया आपण काय उद्या करतो. एकदा कन्फर्म सांगा आम्हाला. हो चालेल. चालेल. हं? बाकी तर याच्यामध्ये ते 15 मार्काचे ते प्रश्न असतात तिन्ही प्रश्नपत्रिकेत. हम्म. संधी समास हो नाही का, आणि अजून काय वाक्यात उपयोग असं काहीतरी असतं म्हणजे. हो, आणि हे शब्द म्हणजे शब्द हे करा, हा काय त्यांचं, शब्द चालवा. शब्द हा चालवा धातू आणि धातुरूप हा आणि शब्दरूप असं हा बरोबर. तेच, हा चालवा हा. हम्म. आणि म्हणजे शब्दांचं हे करून सांगा काय ते म्हणतात. म्हणजे आता समजा बभूव हा दिलाय धातू, तर त्याचं कुठलं रूप आहे, काय आहे हा तेच म्हणजे ते ओळखा. ते सगळं म्हणजे थोडंसं म्हटलं तर व्याकरण हा तसाही जरा क्लिष्ट आणि कठीणच भाग असतो. पण आहे म्हणजे आपल्याला इलाज नाही त्याचा, नाही का. तर ते मुलगा काय गिळतो, तर ते ग्रासयते येईल का निगलते? निगलते म्हणजे काय आहे? ग्रासयते म्हणजे नाही ग्रास म्हणजे घेतो किंवा खातो. ग्रस हम्म. हा हम्म, मग ग्रास निगलते येत म्हणजे असेल ते. म्हणजे गिळतो ना. चरवण करणे ना.
हा निगलणे म्हणजे श्रवण करणे ना. निगळणे म्हणजे हा ते गाईच्या धड्यात रवंथ होतं ना आपलं. रवंथ रवंथ. करणे. हा म्हणजे ते रवंथ रवंथ. करणं. रवण म्हणजे पण वाक्यामध्ये जर का मुलगा गिळतो असं असेल तर मग गिळतोसाठी काय वापरायचं? गेलं ते वाटतं ग्रास येतेच बरोबर आहे. ग्रास ग्रास नाही. आणि तिथे. त्या नाही ग्रास तिथे जे नको. क्रियापद दिलेत ना सर त्यात ग्रास येतेच आहे, निगलती नाहीये तिथे, त्याच्यामुळे तोच वापरावा लागेल. काय ग्रास येते. त्या धड्यामध्ये हा अच्छा. ज्या त्या धड्यामध्ये धड्यामध्ये जे ग्रास आहे. क्रियापद दिलेत ना त्यानुसार तर तेच वापरावं लागेल आम्हाला. अच्छा. हम्म. नाही पण ग्रास येते म्हणजे ग्रहण करणे. हा त्याचं म्हणजे गिळणे एक्झॅक्टली येते, ग्रहण करणे या अर्थाने ग्रास येते बरोबर आहे. हा मग गिळलेलं काय? हा तेच म्हणूनच मी जरा विचार करतोय की ग्रास येते हा अगदी गिळणे याला शब्द नाहीये तो असा. त्या हो ना दृष्टीने ते बरोबर वाटलं नाही, पण तिथे ना जे शब्दार्थ आहे त्यावर जे प्रश्न विचारले तिथे फक्त ग्रास ते चंद्राला राहू चंद्राला ग्रासतो असं होतं एक, हो. ते ठीक आहे. हा आणि म्हणजे ते मुलगा गिळतो मुलगा म्हणजे काय काय ते. गिळतो? हा हम्म ते म्हणून आपण ते खंडग्रास खग्रास असं म्हणतो ना, त्याच्याच करता. हो त्या अर्थाने ग्रास गिळणे, गिळणे या शब्दाला एक चांगला शब्द पाहिजे नाही का, असं हा वेगळा विशिष्ट. पण तुम्ही जर धड्यातनच जर म्हणत असाल. हा गुगल धड्यात सर्च केला गिलाती आणि ग्रास करोती म्हणजे ग्रासती असं येते. गिलाती आणि ग्रासती दोन तेच येत. गिलाती. गिलाती हम्म. आणि ग्रासती, पण आम्हाला गिलाती शब्द नव्हता. हा ते त्यात निगलती. नव्हता म्हणून तो हम्म म्हणजे आपलं गिळणे हा शब्द त्या पुस्तकातनच तुम्हाला गिलाती पासून. सांगते. हा पण मग ग्रासयतीच टाका, मग ग्रासयतीच टाका मग. हा ग्रासयतीच, कारण तिथे तेवढाच शब्द आहे त्यात. हो. चालेल. हम्म. आणि या बाकी संधी काही काही तुम्ही जे पाठवलेले आहेत त्याचा मी प्रयत्न करीन हे करायचा. चतुष्पदामचं ना, हा तेच. पुन्हा आज्ञाग्रह त्याचा समास. आज्ञाकर, हा त्याच्यावर मी जरा विचार करीन. आज्ञाकर याचा आधी हो. अर्थच आपल्याला लक्षात येत नाही नक्की काय. हम्म. ते कुठे शब्द आहे तो शोधतो आम्ही, हो. म्हणजे तर अर्थ लागेल. जातशंकैः पण आहे. हा जातशंकैः दृष्टीपथम निसर्गस्थिता, हे नाही सगळे समास विग्रह करायचे. नाही काय माहितीये की आपल्याला त्याचा ना अर्थ कळला ना की मग समास करणं सोपं होतं नाही का. म्हणजे आणि बरोबर आहे. सुरभिही म्हणजे सर तो तृतीय आहे की बंद. शब्द आहे त्याचा? तो सुरभी म्हणजे गाय आहे ना. काय सुरभी म्हणजे गोमाता. नाही नाही सर, सर गोमाता इथे आहे तर ते बंद दिलाय सुवास शब्दार्थ. वगैरे दरवळ पण केला. आहे ना सर. काय ऍक्च्युली दरवळ मला हा सुवास. शब्द सापडला. दरवळ आहे. हा हा कैकेय वरयाचनमध्ये शब्द आहे हा. भरतस्य आज्ञा करो असं लिहिलंय, पण आज्ञा करोच आहे ते. आज्ञा करह दासो भविष्यती. वाक्य आहे रामे राजनी तव पुत्र भरतस्य आज्ञा करो दासो भविष्यती. कैकेयी वर याचनामध्ये तिसरं वाक्य, तिसरं का आज्ञा दुसरं करो वाक्य. दासो भवती म्हणजे आज्ञा करा आज्ञा हा. करो म्हणजे आज्ञा करहच आहे ते, मग हा भरतस्य. हा म्हणजे आज्ञा अच्छा, ग्रहण करणारे. भरत तस्य आज्ञा करह असं थोड होईल ना ती. आज्ञा करा तसंच आज्ञा. भरत. दास हा, हा आज्ञा करा म्हणजे आज्ञा आज्ञा. करो दासो भविष्यती. हम्म. म्हणजे आपण ट्रान्सलेशन दिलंय रामराज्यात तुझा पुत्र भरत त्याचा आज्ञाधारक दास होईल. बरोबर म्हणजे आज्ञा करा म्हणजे आज्ञा स्वीकारणं असं हम्म. त्याचा अर्थ आहे. बरोबर. आज्ञाकारी मग त्याचा समास कसा मराठीत होईल? म्हणतो पण मग तसं. त्याचा समास काय होईल हेही सांगा आम्हाला. हा समास सांगा. कला या निधीचा पण समास काय होईल? तो कर्मधारय होईल. षष्ठी. षष्ठी तत्पुरुष. हा? षष्ठी तत्पुरुष. सप्तमी ना, कला तत्पुरुष. याम म्हटल्यावर सप्तमी होईल ना. नाम नाही येते, कलायाम. याम. हो मग सॉरी हा. सप्तमी येते ना. नाही नाही पण कलायाम
सप्तमी तत्पुरुष. सॉरी सॉरी, नाही कलायाम नको, कलांचा निधी, कलांचा महासागर मग असं कला पाहिजे. नाम. कलानाम पाहिजे, कला सॉरी. नाम. हा, अच्छा, कलानाम. तसं करावं लागेल ते. हा, कलानाम निधी. हा आपण हा सकाळी षष्टीच केलं होतं ना? म्हणजे मग काय? नाही, क- क- कर्मच कला राहिली. आपण कला आपण ही काय नाही केलं षष्टीत होतं? घेत होतो. नाही मी हा नाही, आपण सांगितलेलं ते ना षष्टी. अवधारणा केलं होतं, पूर्वपद कर्मधारय असं लिहिलं होतं आपण. हा. पण मी नाही, सांगितलेलं का षष्टी येते म्हणून. कलांचा षष्टी निधी, काय? तत्पुरुष. कलांचा निधी, कलानिधी. दयानिधी म्हणजे हम्म. जसं दयानिधी म्हणजे दयेचा सागर असं. हा, आम्ही काय भग केलं होतं माहितीये का, कला एव निधी, म्हणजे कला हीच निधी, ही असं धन संपत्ती, हा असं तपोधन केलं होतं सारखं आपण. केलं होतं आम्ही. हा, म्हणून हा आपलं चुकलं तपोधन होतं. सारखं केलं होतं आपण. हा हा हा. अवधारणा केलं होतं त्याला. कारण निधीचा जो आपण अर्थ संपत्ती असा घेतला होता. हो निधीचा हो, अर्थ सागर नाही भांड, घेतला. भांडार म्हणजे हा. खजिना या भांडार अर्थात. का. हा, निधी म्हणजे ते खजिना किंवा भंडार असं. कलानाम निधी. हम्म. म्हणजे कलानाम षष्टी निधी. तत्पुरुष. हा हा. षष्टी षष्ट तत्पुरुष ना मग. षष्ठी तत्पुरुष नक्की. जर निसर्ग स्थिताचं काय होईल? निसर्ग स्थिता. हा, म्हणजे त्याचा विग्रह कसा करायचा? हा म्हणजे नाही नाही, पण याला निसर्गात स्थित असं म्हटलं तर निसर्गे असलेला. स्थिता. हा, हा. म्हणजे निसर्ग स्थित, जसं निसर्गे अं, अं, निसर्गात जे स्थित तिथं. आहे, असलेलं. स्थित आहे कारण ते, हे बहुरी समास होईल हा, असं. नाही, मग चला. एक दुसरा शब्द सर, प्रासाद स्थिताहा, मग त्याचं पण काय होईल, प्रासादे स्थिताहा असं होईल का? हो. हो हो. मग तो समास कोणता, सप्तमी नाही येणार का, सप्तमी तत्पुरुष? नाही किती म्हणजे, होणार ना मग निसर्गात स्थित नाही असं झालेला नाही 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 नाही, जसं हा म्हणजे बहुरी नाही येणार याच्यात ऍक्च्युली, म्हणजे सप्तमी मी तेच तत्पुरुष, म्हणते. प्रासादात हा, स्थित, मग हा, मग याच्यात स्थित असं सप्तमी मध्ये प्रासादे मग स्थित. निसर्गाचं पण तेच येईल ना, मग आता तुम्ही जे सांगितलं. निसर्गे स्थित असं मी म्हटलं ना, पण हा, म्हणजे सप्तमी जसं जसं तत्पुरुष. पाठ 14 जो आहे, हम्म, पाठ 14, त्याच्यामध्ये निसर्ग स्थिता रामस्य वनगमनम असं पाठाचंच नाव आहे. निसर्ग कोणता, स्थिता रामस्य. कोणत्या पाठामध्ये, भाग कोणता, निसर्ग स्थिता 14वा कोणता पण भाग, पुस्तक कोणतं? भाग, 2 मिनिटं, भाग सांगतो मी, भाग 8. 8 का? रामस्य वनगमनम एवढंच आहे ना त्याचं हा, पाठाचं नाव. निसर्ग स्थित नाहीये हो. हो, निसर्ग नाहीये त्याचं नाव. 14, अरे असं कसं आलं मग? रामस्य वनगमनमच निसर्ग आहे, मी पण स्थिता कुठून आला असं मग इथे, असं अरे मी काय माहिती, माझ्याकडे कुठेतरी कुठून आला. जाऊ दे, मी हं. टाईप करताना काहीतरी चुकलं असणार म्हणजे. हा, निसर्ग रामस्य तेच निसर्गे वनगमनम. स्थित नाही नाही, प्रासादे बरोबर सुरुवाती. स्थित. बरोबर, ते माझं काय ते टायपो मिस्टेक झाली तिकडे. नाही मग नाही. हे पण सप्तमी तत्पुरुषच येईल ना सर, हो, निसर्गे स्थित निसर्ग असं, स्वर्ग स्थित. स्थित म्हणजे स्वर्गे स्थित असं. स्थिता म्हणजे, स्थिता म्हणजे तसंही स्थानवाचक आहे, त्यामुळे ते सप्तमीच हो, येणार असं. सप्तमी. आणि हे अनाध्यायचं काय होईल, अनाध्याय, नंग न नंग अध्याय. म्हणजे नय. आता अनध्याय दिन असं असतं. अनध्याय म्हणजे हा, हा म्हणजे अध्याय करायचा नाही किंवा अभ्यास न करण्याचा म्हणजे दिवस म्हणजे सुट्टीच्या दिवशी, सुट्टीच्या सुट्टीचा दिवस. दिवशी दिला अर्थ अन त्याचा. अध्याय, हा अन तर हा अन अध्याय हे अध्याय नाही. हा, असं अन अध्याय म्हणजे म्हणजे मग म्हणजे न नाही तत्पुरुष. तो तत्पुरुष. नंग तत्पुरुष. आणि अनध्याय दिन म्हणजे काय, सुटीचा दिवस, अनध्ययनस्य दिनः इति अनध्याय दिनः असं होईल, नाही का? नाही, त्याचं काय म्हणाले, अनस्य का, म्हणजे अन अध्याय. अन हा, किंवा ज्या अनाध्यायची फोड कशी येईल? अनद अन अध्ययनस्य दिनः इति, म्हणजे काय बरं, अनध्ययनाचा दिवस असं, अभ्यास न करण्याचा दिवस. अध्यायनस्य हा बंक मारण्याचा दिना. दिवस. अध्यायस्य हा दिनः. हा. आणि ते सुलभाताई, ते सुरभी हा, विचारत होतात, ते हो ना, पंचवटी मी सुरभीच, निवासाश्रमामध्ये 7व्या श्लोकामध्ये सुरभी म्हणजे सुगंध दिलेला आहे अर्थ. म्हणूनच सुगंध. ना, मग का हे गोमाता पण हो, म्हणतायत, मग ते काय लिहायचं मग? ते सुरभी म्हणजे सुगंधच. सुगंध दिलाय का, अर्थ दिलाय आणि कुठे? आपल्याला
हो तर अजून दिलाय. एक आहे, आपल्याला पाठात कुठे गेलाय तो सुरभी शब्द, मग त्यानुसार आपल्याला अर्थ घ्यावा पंचवटी लागेल. निवासाश्रम ओके. पाठ ओके. 8वा, भाग ठीक आहे. 7, हा भाग 8, सॉरी 7 नाही, भाग 8 मध्ये 7व्या श्लोकामध्ये आलेला आहे. काय वृक्षामध्ये सुरभी. पण आहे ना अच्छा, वृक्ष पाठात. सुरभी गंधीभिही, मग हे हा सुगंधाच्या संबंधित आहे. हो, हा पद्मैही बरोबर बरोबर सुरभी. पद्मैः सुरभिगंधीभिः. पण मग हे तृतीय येईल ना सर, म्हणजे याचा वाक्यात आता अर्थ सुरभिही असं आहे का, की नुसतं पद्मैः सुगंध? सुरभिः. नाही, पण त्या विही संधीमध्ये अर्थच मुळी सुगंध नुस- दिलाय त्यांनी. अच्छा. हम्म. नाही, बरोबर आहे सुगंधी पण गंध. हा, सुरभिही म्हणजे सुगंध एवढंच दिलंय शब्दार्थात. मला आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे सुरभीचा. हो, म्हणूनच ना मग हा. हम्म. मग ते प्रथमेतच घ्यावं लागेल असं म्हणायचं मला. नाही पण श्लोक मी लिहायचा. असं मला वाटतं सुरभीचे ना दोन्ही अर्थच आहेत. सुरभी म्हणजे गाय पण नक्की होणार असं मला वाटतंय. हम्म. पण आता इथे तर आम्हाला पाठात हा आहे, तर गायीचं आलेलं नाही तर हाच वापरायचा चालेल ना, यूज केला तर. हा, नाही ठीक आहे इथं तसं. हम्म. सुरभी इथे हा सुरभी सुगंध लिहिलंय हम्म, शब्दार्थामध्ये. शब्दार्थात दिलंय शब्दार्थ त्यांनी. पण लिहिलंय. तिकडे गाय का म्हणतात मग सुरभी म्हणजे गाय असा काय अर्थ होतो? म्हणजे देवांची असं काहीतरी आहे सुरभी. हम्म, सुर म्हणजे देव का म्हणून सुर असं म्हणजे काही. देव. हा, असुर म्हणजे राक्षस, सुर म्हणजे देव. नाही नाही असुर म्हणजे राक्षस. हा, सुर म्हणजे देव. असुर म्हणजे सुरभी म्हणजे राक्षसावरून लिहिलंय. देवांकडून आलेली असं काही आहे का तृतीया नाही म्हणून? नाही नाही असुरांकडून. नाही 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 नाही, बरोबर आहे. सुरभी म्हणजे सुगंध, सौरभ म्हणजे पण सुगंध. हम्म. अच्छा. सुरभीपासूनच सौरभ हा शब्द तयार झालेला आहे. हा. सौरभ म्हणजे मला माहिती आहे, सौरभ म्हणजे श्वास. हा, त्याचा गंध म्हणजे आता वाक्यात कसा घ्यायचा आता? काय वाक्यात उपयोग द्यायचा आहे. हम्म. हम्म. हा, सुरभीचं कसं करणार, म्हणजे फुलांचा सुगंध असं म्हणजे त्या बाबतीत वापरू शकतो का हे? अं, जागेबद्दल सांगताना राम म्हणतो ना की ही जागा जी आहे ती कमळाच्या सुगंधांनी युक्त अशी जागा म्हणजे, आणि ती गंधीवी. सुरभी वगैरे आहे. गंधीवी. हा, इयम आदित्य संकाशैः पद्मैः सुरभिगंधिभिः हो अधूरे ना, मग तिथे दृश्यते तृतीय रम्या आहे. पद्मिनी पद्मशोभिता. नाही नाही, सुरभी गंधी ते म्हणजे त्या सुरभीमध्ये तृतीया नाहीये सुरभी शब्दाची. ओके. शब्दात नाही, फक्त गंधीभिला आहे. हा हम्म. अच्छा, पद्मैहीला आहे आणि हा, गंधीभिहीला आहे, म्हणजे हे प्रथमातच वापरायचं. मला हे म्हणायचं होतं की याचा म्हणजे वाक्यात उपयोग करताना हा शब्द नाही, प्रथमेतच घ्यायचा ना. हा प्रथम येतच आहे. बरोबर, हा प्रथम हा. येतच आहे. हा. हा की तृतीया घ्यायची, हा माझा प्रश्न होता. हो हो. चालेल, मग प्रथम. प्रथमा. कसा घ्यायचं हा. पण वाक्य काय बनवायचं कसं? सुरभी म्हणजे सुवास, गंध. एखादं छोटा क- हं. पारिजात छोटं वाक्य. कुसुमस्य सुरभिः आल्हाददायकम अस्ति असं. नाही का? असं काय? पण हा. पाटल पुष्पस्य म्हटलं होतं ना मगाशी. हा हो. गुलाबाच्या. हा पाटल हो. पाटल पुष्पस्य, पाटला हा. पुष्पेण हम्म. सुरभिः अहम मोदे असं आम्ही पुष्पस्य, केलं होतं. हा पाटली सुरभिः पुष्पेण का बरं तृतीया का? आनंददायक भवती. पाटल ते पुष्पस्य सुरभी सुरभिः. द्वितीया वाटलं आम्हाला म्हणून. अच्छा. आम्हाला ते भीही वाटत होतं, म्हणून हा म्हणून तर हा. विचारलं मी की ते तृतीयत सर लिहायचं की प्रथमा म्हणून लिहायचं. आणि एकदा हा. वाक्य सांगा सर. पारिजातस्य सुरभिः. पारिजात पुष्प आल्हाददायक अस्ति. पारिजात पुष्प सुरभिः हा आल्हाददायकम अस्ति. असं नाही का? हम्म. चंपक, तसं चंपकाचं पण करता येईल. चंपक सुरभिः असं. मग तो एकच शब्द वापरायचा का, पारिजात पुष्प सुरभिही? म्हणजे हो, मग त्याचा विग्रह करत बसायला नको. विग्रह करायला हा, म्हणजे नको. एकच केला की हा. हा. हम्म. ओके. किंवा मग तर म्हणायचं तर असंही या होऊ शकतं का चंपक पुष्पस्य म्हटलं तरी पाठ चालेल. हा काय? हो हो, ते तर शब्द आपण टाकू, पण तर तिथे मध्ये असंही होऊ शकतं का काय? की पाटलस्य सुरभिः माम अहम अहम की माम मोदे असं काहीतरी.
मोदे मोदे. मोदे म्हणजे काय? मला आनंद देतो. हा, मोदे म्हणजे आनंद देतो. हम्म. सुगंध मला आवडतो किंवा आनंद देतो, किंवा मी आनंद घेते ह्या गंधाचा. आत्मनेपदी. ते झालं, पण आनंद असं नको ना उगीच त्यांनी. उगीच ते जास्त कॉम्प्लिकेटेड होईल. त्याच्यापेक्षा अमुक एक याचा सुगंध चांगला आहे असं म्हणा ना तुम्ही. हा, काय अजून म्हणजे आल्हाददायक किंवा असं काहीतरी म्हणता येईल. मनोरम. हा. मनोरम. हा. किंवा मनोहरम अस्ति. किंवा असंही म्हणता येईल की कस्तुरी मृगस्य सुरभिः. हम्म. पण ते मग ते हे करावं लागेल त्या वासाने त्याची म्हणजे आकर्षित होते मृगा असं. धावन्ति. हा, असं काहीतरी म्हणायचं असेल तर म्हणता येईल. हा, पण मग तिथे मग ते सुरभी, मग ते नुसतं सुरभी होणार नाही त्या वासाने, म्हणजे मग तृतीय येईल मग त्याचं. हम्म. पूर्ण त्याच्यापेक्षा वाक्य कसं होईल मग मी त्याचं? कस्तुरीच्या वासाने. हा. अं, कस्तुरी संस्कृत मध्ये. नाही नाही, आधी आपण मराठीत करूया. हा, आपल्याला काय म्हणायचंय ते नक्की कळेल, मग पुढे जाऊया ना. हम्म. आपल्याला असं समजा म्हणायचं असेल की कस्तुरी मृगातल्या नाभीतील कस्तुरीच्या वासाने हा त्याची मादी आकर्षित होते असं म्हणायचं असेल तर. पण मग त्या वासाने इथं मग मोठं ते झालं. हा खूप मोठं होईल हे वाक्य, एवढं कॉम्प्लिकेट करायची गरज नाहीये. पण असं तुम्हाला म्हणता येऊ शकतं तृतीय वापरायची असेल तर, वासाने असं म्हणायचं असेल तर. वासा. गंधीभिः. हा. हा, तसं तर गंधीभिः. वासाने तो वेडा झाला वगैरे असं. हा, असं हम्म. असं. ओके. हम्म. तर असं वसुधा तलाचं कसं आहे? काय? वसुधा तलाव. समास विग्रह. अं, वसुधा. काय कुठला? सर आम्हाला विशेष प्रॉब्लेम समासमध्येच येतो. एक तर त्याचं ते प्रोसेस ऑफ एलिमिनेशन कशी करायची, आणि मग आपण पिन पॉइंट केल्यावरती मग त्याचा विग्रह कसा करायचा. काय माहितीये का प्रॉब्लेम समासामध्ये, त्याच तुम्हाला ना म्हणजे सरळ मार्गाने जाऊ नाही शकत तुम्ही. आधी त्या शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे. समजलं? तर मग समास काढणं सोपं होतं. जसं मी म्हटलं, आज्ञा करा, आज्ञा करा म्हणजे हा मी जरा, पण मग ते वसुधा मग तलाव. आपल्याला हा मग आता कळलं की आज्ञा स्वीकारणारा असं, नाही का? आज्ञा देणारा नव्हे असं, नाही वसुधाच्या का? तलाव. हा, वसुधा तलाव. जसं आपण चर्मकार आहात. चर्मकार हा म्हणजे काय? चामडं करणारा किंवा चामड्याच्या गोष्टी करणारा, म्हणून तो कार हा असं, नाही का? सुवर्ण कार हा, तर काराचा अर्थ तो करणारा होतो. म्हणजे तर आज्ञा कारा असतं ना, तर मग ते सोपं होतं की आज्ञा करणारा. पण आज्ञा कर हा असं मी कधी शब्द म्हणजे करून म्हणजे स्वीकारणारा असं मी कधी ऐकलं नव्हतं, म्हणून मी जरा गोंधळात पडलो होतो. तर तसंच आता वसुधा, इथं वसुधा म्हणजे धार येती. हा, वसुन धारयती, वसुनाम वसुधा. धारयते. वसुधे तलात किंवा वसुधा वसुधाम तलाव. तलात असं येईल का? नाही नाही वसुदेच्या नाही, याच्या. पण तुम्ही वसुधा या शब्दाचाच समास विग्रह विचारताय ना. हो हो. वसुधा तलात. वसुधा म्हणजे पृथ्वी, हा. म्हणजे एवढा पृथ्वीवर शब्द नाहीये वृक्षाचा पण. धडाकाच नाही होता. नाही नाही, पृथ्वीवर. वसु पृथ्वीचा वसु शब्द काय सरफेस. वसुधा तल आहे की वसुधा हाच शब्द आहे फक्त, ज्याचा समास विग्रह. वसुधा तलात. वसुधा तलात असा पूर्ण शब्द आहे 6 अक्षरी. तलात. ह, वसुधा तलात. अं, ते वृक्षधड्यात आहे बघा, त्याची मुळे खाली जातात असं काहीतरी ते आहे. पृथिव्या म्हटलंय बहुतेक. वसुधा एक तलाव. मिनिट जस्ट, एक मिनिट ना जस्ट, एक मिनिट ना जस्ट. नाही, तो शब्द शकुंतलाच्या ह्याच्यामध्ये आहे. वसुधा मध्ये अशी नाही नाही, स्त्री आहे, प्रथम त्याच्यात परिचय हा शकुंतला दुष्यंतो मध्ये हम्म. 7व्या भागामध्ये शेवटचा श्लोक आहे.
त्याच्यात मानुषीषु तो कथम म्हणतो ना वा की स्वादस्य रूपस्य संभवः न हम्म. म्हणजे ते मला मला शब्द टाईप करून पाठवा ना ग्रुपवर, म्हणून विचार करतो. हो हं? हो ताई पाटील. हं. सर तुम्हाला श्लोकच अधोमुखी पाठवतो मी. हा चालेल, ते जास्त अधोमुखी चांगलं. हा श्लोक पाठवला हे ते जास्त बघा चांगलं. पाठवला. मिळाला. आला का कोणाला श्लोक? मला नाही आला अजून. कशात हा आहे श्लोक तो? मी व्हॉट्सअपवर कोणत्या टाकलाय धड्यात तो. आहे? तो मला शकुंतलाच्या ह्याच्यामध्ये. शकुंतलाची. प्रथम परिचय शकुंतलो दुष्यंतो, पाठ 14 भाग 7 तुमच्याकडनं समाप्त मेसेज भाग. गेलेला नसावा. हं. नाही गेला असं कसं बरं. ते hang झालं वाटतं. मानुषीषु कथं वा स्यादस्य रूपस्य संभवः न प्रभातरत्नं ज्योतिः उदेति वसुधातलात्. वसुधा तलात. वसुधातले. हा हा हं. हा वसुधातले. हा वसुधा तले, हा तले म्हणजे सप्तमी झाली ना. वसुधायाः नाही वसु तलात, हा वस पंचमी येते वसुधे नाही नाही, वसु. हा सर मी वसुधा तले. पाठवला आता. हं? प्रभात. ओके. अनुसूया अथ किम राजा उपपद्यते वसुधातले मानुषीषु कथम वा स्यादस्य रूपस्य संभवा न प्रभातरलम ज्योती हृदयती वसुधा तलात. वसुधा तलापासून, वसुधा तल म्हणजे पृथ्वी तळ. पृथ्वी तळावर म्हणतो ना आपण, पृथ्वी तलावर. तसं वसुधा तल. वसुधा तलात म्हणजे वसुधा तलापासून, असं पंचमी. म्हणजे वसुधेचा तळ असं होईल ना, मध्ये शेवटी हो, ब्रेक केलेला. पृथ्वी तळ. वसुधा म्हणजे पृथ्वी पृथ्वी. पृथ्वी तळ. पृथ्वीचा हो. आपण म्हणतो ना, या पृथ्वी तलावर मोठा राजा होऊन गेला, असं म्हणतो ना, पृथ्वी तलावर. असं ते म्हणजे मग अर्थ. पण ह्याचा सप्तमी काही येणार समास नाही. करायचा आहे का? नाही नाही, पण ही तलात ही पंचमी आहे. नाही नाही ह्याला वसुधाया काय काय वसुधाया तला विचारलंय? पंचमी असेल तर नाही नाही नाही, एक अगं मिनिट. तू विचारलंय काय? प्रश्न काय आहे? हा. वसुधा तलाचा समास विग्रह. ओके. तर समास आता विग्रह. एक ऐकून घ्या. वसुधा तल नावाचा एक शब्द आहे. हा, त्या वसुधा तल या शब्दाची वसुधा तलात ही पंचमी आहे. ठीक आहे. आता वसुधा तल या शब्दाचा जो समास विग्रह आहे तो काय होईल? वसुधेचा तल. तल म्हणजे सरफेस, नाही का? आता वसुधा हा शब्द मालासारखा चालतो. वसुधानाम तल म्हणजे सरफेस. तर तलम की तल हा, ते फक्त बघायला लागेल. तल हा शब्द नपुसकलिंगी आहे की पुल्लिंगी आहे? तो तळ म्हणजे तळ मला वाटतं पुल्लिंगीच आहे, असं समजलं. तर वसुधा तल म्हणजे पृथ्वी तल. हा. हो पण समास काय पण करताय? वसुधा ही स्त्री वसुधेचा आहे ना. हा. वसुधेचा तळ असं होईल ना. हो हो, पण वसुधा वसुधेचा. ही स्त्रीलिंगी आहे ना, त्यामुळे पुल्लिंगी नाही होणार. सर म्हणजे षष्टी. वसुधायाहा येईल ना ते. हा पण वसुधाया तले. वसुधा सांगते. स्त्रीलिंगी आहे. तले माला हो हो. माला मालायासारखं वसुधाया तलम, हा. समजा नपुसकलिंगी असेल तर, षष्टी कि, तत्पुरुष. किंवा हं. वसुधाया तला. आता या शब्दाचं जे लिंग आहे ते वसुधा ही स्त्रीलिंगी जरी असली तरी तल हा शब्द जर पुल्लिंगी असेल तर मग ते तलात होणार. तसंच तलम असेल तरी तलात होणार, पंचमी, असं. कारण पुल्लिंगी नाही आणि आधी नपुसक. ते फोडावं लागेल ना. वसुधाया पण तलहा म्हणजे पण त्या पण ह्याचं दोघांच्या सप्तमी मध्ये काय नाही. संबंध तत्पुरुष येईल असं झाला म्हणायचंय मला आणि सर. मग पंचमी वसुधा आता तलात असं होईल मग. किंवा इथं तुम्ही असंही म्हणू शकता, वसुधा तलाचा समास विग्रह वसुधाया तलात. बस, हा, सिम्पल, एवढंच. डायरेक्ट. हा एवढंच पाहिजे तलात. आम्हाला, मग मध्ये षष्टी संबंध पाहिजे त्याचा. होय. मग षष्टी तत्पुरुष येते ना. हो. हो, षष्ठी. हा. हा ते पुढचा शब्द काय आहे, तो पंचमी आहे का त्याच्याशी अधोमुखी नाही का, आहे. दोघांच्या मधला संबंध आहे ना तो. कर्तव्य नाही वसुधाया तलात. हं. षष्ठी तलम तत्पुरुष. क्लास असला तरी पण वसुधाया म्हटल्यावरती षष्टी, बरोबर ना? असंच ना? वसुधाया तलात षष्ठी, बस. हा. षष्ठी तत्पुरुष समास, बस. हा. तर एवढंच.
तलात हे पंचमी असलं तरी काही फरक नाही पडत ते. हा मी हा तेच म्हणते, ह्या दोघांमध्ये आपल्याला संबंध जोडायचा आहे. पहिल्या शब्दाची जी विभक्ती असेल तो तत्पुरुष समास. बस हो बस हो. बस. हा एक मिनिट, एक मिनिट तुम्हाला विचारतो, ओटीपी देशील का म्हणून त्याच्याकरता? बरं बोलतोय, घे ना विचार, देत असेल तर मग तिला मी हो सांगतो. हा हॅलो, हा बोला बोला पुढचं. हा. काय सांगितलं? नाही तर तुमच्या विद्यार्थिनी बघा किती तयार झालेत. एकदम एकदम विद्यार्थी मस्त विद्यार्थिनी सगळे. सगळे, हो ना. हा वसुधा याला प्रश्न, तयार एवढं नाही म्हणत, फक्त एवढं प्रश्न अडचण आहेत, सगळं. फक्त प्रश्न आहेत, उत्तर हा नाही. अडचण एवढं सगळं आपल्याला. नाही नाही अरे पण प्रश्न येणंच तर महत्वाचं असतं. अभ्यास केला तरच प्रश्न येतात, नाहीतर कसे प्रश्न पडतील. बरोबर. फक्त अजून काही परीक्षे दिवशी विचारायचं असं का होऊ नये. आपल्याला? आता परीक्षा मला आल्या आहे का सांगा प्रश्न? म्हटल्यावरती मला एकही प्रश्न नाही, कारण मी अभ्यासच केला नाही. हा 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 असं बोललं तर मग एवढं झालंच. सगळं म्हटलं की आता तुम्ही कॉम्प्लेक्स असं म्हटलं तर आमचं काय? हम्म. तर तेवढं अजून आपले जमते प्रश्न म्हणजे आहे होते की का नाही काही? सगळं? हा? आता उद्या अजून प्रश्न काही? पडतील सांगतात नाही. उद्या अभ्यास काय? केल्यावर प्रश्न पडतील हे नाही. हो कृतोपकार. नाही आता. त्याच्यात देवीचा काय? उद्या अभ्यासाचा दिवस आहे. हो, देवी उद्या सुट्टी आहे ना तिला. हो. हा सर, ते तेच म्हटलं अभ्यास परोपकाराचं काय केल्यावर होईल? कृतोपकार. काय परोपकार. ग? हा नाही तसं सुलभाताई, परोपकाराचं काय कृतोपकार. होईल? काय परोपकार? कृतोपकार आणि हा परोपकार. हा नाही नाही, एक मिनिट, शब्द काय? परा, हा दुसऱ्यावर उपकार, उपकार. पराणाम उपकार हा नाही. उपकार, हो. दुसऱ्यांवर, या अर्थ. दुसऱ्यांचे नाही, षष्ठी नाही आहे ती, परानाम षष्ठी, नाही. नाही हा ना सर? नाही नाही, षष्ठी नको इकडे. दुसऱ्यांवर मग. हा म्हणजे दुसऱ्यांवर म्हणजे सप्तमी येईल. दुसऱ्यांवर उपकार. सप्तमी. सप्तमी येईल. परशु परेषु, परेषु. परेषु परेषु उपकारा उपकार. इथे परोपकारा, बरोबर. असं. ओके. आणि मग अजून कोणता कृतोपकार. विषय आहे? हे विद्यार्थी. काय? कृतोपकार. 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 कृतः उपकारः येन सह कृतोपकारः. हे बहुव्री. ज्याने उपकार केले आहेत किंवा ज्याच्यावर उपकार केले, तसा काय म्हणायचंय? हा, कृतः उपकारः येन सह, ज्याने उपकार केलेले आहेत तो. ज्याने म्हणजे ज्याचे द्वारा. हं? हा म्हणजे येन सह. असं तुम्ही वाचलंय का कुठे, की तुम्ही लिहिलंय हे? मग हे काय त्याचा समास कोणता होईल मग? नाही म्हणजे येन त्यांना, सहा तृतीया म्हटलं म्हणजे तत्पुरुष. पुढे ते बहुव्रीही. तृतीया नाही का? येन सह बहुव्री, बरोबर. नाही पण हे जे तुम्ही वाचताय, हे तुम्ही केलेलं आहे की तुम्हाला माहिती आहे नक्की म्हणजे हे काय आहे? पेपर मधले सर, पेपर मध्ये आलेले आहेत सगळे. अगं नाही हे नाही, आम्ही तसं पेपर मधून हे घेतले. नाही नाही, ते पेपर मध्ये उत्तर आहे, पण हे जे, उषाताईला म्हणतात. हा ते मी उषाताईंनी त्याविषयी त्यांना सांगितलेलं म्हणतात विचारतोय सर. की ते ज्या सांगतायत हा, त्यांनी कुठे अथॉराइज पुस्तकात असा समास विग्रह बघितलाय पाहिलंय का? की काय असं? तर शाळेत असताना केलेलं आहे हे सगळं. ते बरोबर, पण कृतः हे उपकार नक्की येन सहा. नाही पण नक्की सर हे बरोबर पण आहे. सांगा मग उद्या. हे पण सांगा. कृतोपकार का? अच्छा. हा हो, हा ठीक एकदा कन्फर्म सांगा. आहे. मग काय आता, हा कृतोपकार, आज्ञा कर, नंतर असे दोन तीन. हो हो. हा हो. तर ज्याने उपकार केले, बरोबर आहे ना? कृतः उपकारः, ज्याने उपकार केले. उपकार हा कृत हा, असे दोन शब्द आहे हा त्याच्यामध्ये. हा 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 कृत हा म्हणजे केले. हा झालं, धातूस, धातू धातूस साधित. झालं. हा हा आता ज्याने उपकार केले की ज्याच्यावर उपकार केले हा प्रश्न आहे. बरोबर ना सर, धातू साधित. अगं हो, ते धातू साधित अगं हो, आहे. पण ते म्हणतात ज्याच्यावर की ज्याने, आपल्याला समास दोन्ही होऊ पाहिजे. शकतं. हा, ते आपल्याला धातू त्याच्या पुढचा त्यामुळे समास त्यामुळे पाहिजे. जसं ना ते समास हा जो प्रकार आहे ना, हा तसा ज्याला बॅकग्राऊंड माहिती नाही ना, तो दोन्ही सगळे नियम लावून तो त्याच्या समासाचा विग्रह बरोबर दाखवू शकतो. पण तो तो शब्द त्याच्या रूढीमध्ये त्याचा अर्थ काय आहे, रूढीमध्ये त्यानुसार त्या अनुषंगाने आपल्याला समास विग्रह करावा लागतो. हे मी तुम्हाला आता अगदी अगदी पहिल्या समासाच्या पहिल्याच पाठामध्ये मी हे सांगितलं होतं बघा, तुम्हाला आठवत असेल की
तुम्ही वेगवेगळे नियम लावून वेगवेगळे अर्थ काढू शकता त्या शब्दाचे.